पटकन बघा आवाज येत नाही बाजूला व्हायचं काढून घे बाजूला व्हायचं पहिले हा तिकडे कोपऱ्यात बाजूलाच व्हायचं नाही सुरू नाही म्हणा तिथे अरे पुढे या ना बसायचं घे ना जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हॅलो हा चाललं तुमचं आता चाललं सगळ्यात बुद्धिमान माणूस दुसरा मुद्दा संपला मग आता प्रश्न सुरू झाला प्रश्न सुरू झालाय अभिष्ट चिंतनाला काही संकल्प करू आपण पटले तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा पण काही मुद्दे निसर्गामध्ये काळाची गरज आहे थोडेसे मुद्दे आता थोडंसं जड जातो लोकांना पण काही मुद्दे इसेन्शियलिटी आहे. आज आपण एवढ्या मोठ्या माणसाचा वाढदिवस करून राहिलो एवढा मोठा त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता एक वाढदिवस करून राहिला मग त्यांच्या वाढदिवसाला आपल्याला 2-3 संकल्प करायला काय हरकत आहे हरकत आहे नाही मग ऐकाल का ऐकाल महाराज म्हणून नाही ऐकायचं महाराज मरू देऊन तुले महाराज कीर्तन संपल्यावर का महाराज महाराज म्हणून ऐकू नका पण तुमच्यातला एक मित्र म्हणून ऐका म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका तरुणाने तुमचा मित्र म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमच्यातला एक म्हणून ऐका पण ते मुद्दे काळाची पहिला मुद्दा पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा साहेब आपल्याला हे मुद्दे काळाची एक माणूस मेला आपल्याकडे जाळतो आपण जाळल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी त्याची जी राख आहे ती नदीत टाकतो नदी ही माता आहे बरोबर नदी ही माता आहे बंगल्यावाला म्हणजे स्लेब कौलाच्या घरातला माणूस बंगल्यात नेण्याची ताकद नदीमध्ये आहे सायकलेवर हिंडणारा माणूस 4 चाकीमध्ये नेण्याची ताकद नदीमध्ये आहे आणि जगाला सगळ्यांना सुखी करण्याची ताकद नदीमध्ये मग आज साहेबांच्या वाढदिवसाला पहिला संकल्प करायचा मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही टाकायची तुम्ही म्हणाल महाराज डोक्यातून गेला का मला हलकट म्हणा
पण ती राख नदीत टाकायची नाही, तिला गुणीत भरायची, घरी घेऊन यायची, शेतात 2-3 खड्डे घ्यायचे, त्या खड्ड्यामध्ये ती राख टाकायची आणि आपल्या आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावायचं आणि त्याला 1 वर्षभर पाणी घालायचं. या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मुद्दा काळाची, पर्यावरणाचा समतोल टिकेल, नदी स्वच्छ राहील आणि आई वडिलांची आठवण राहील. झाडं भाषण करून झाडं टिकत नाही, झाडाला कृती लागते. आणि प्रत्येक व्यक्तीने जर आई वडिलांच्या स्मरणात एक झाड लावलं तर यांच्या खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. पहिला मुद्दा, काही शंका हे करायला हरकत नाही, कारण सांगतो महाराज, बसलेली माणसं ध्यानात ठेवा, हसायचे दिवस राहिले नाही. या 6 महिन्यामध्ये आपण फार दुःख भोगलंय महाराज. प्रत्येक बसलेल्या माणसानं माझ्या सगळं कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाच्या घरामध्ये दिवा लावायला माणूस राहिला नाही महाराज. संपत्ती होती, पैसे होते, ऐश्वर्य होतं, मान होता, पैसा होता, पण ती माणसं वाचली नाही. 6 महिन्यामध्ये आपण भयानक मोठ्या संकटाला तोंड दिलंय. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे. प्रत्येक माणसानं ते दुःख हातावलंय आणि कोरोना तिघांनीच कंट्रोल केलाय. 1 महाराष्ट्रातलं दक्ष पोलीस खातं, 2 डॉक्टर आणि 3 सामाजिक संस्था. सगळ्यात मोठा सहकाराचा वाटा कोणाचा आहे? सामाजिक संस्था. महाराज पाया पडून सांगतो, देवाने शिकवलंय आपल्याला, पैसा नाही कामायत, संपत्ती नाही कामायत, मित्र नाही कामायत, पण चांगलं वागणं कधी वाया जात नाही. मग ह्या वाढदिवसाला संकल्प करा की आजपासून 1 व्यक्ती 1 झाड, या साहेबांना शुभेच्छा. यावर तुमचं मत काय? दुसरं वाक्य, हे संकल्प गरजेचे आहेत किंवा नाही? आहेत. दुसरा मुद्दा, संपर्क दुसरा करायचा आपल्याला. प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. आता काय मोबाईलचा विषय राहिला, मोबाईल नाही तर तो माणूस भिकारी. आता काय मोबाईल म्हणजे काय झालं, पण त्याचे दुष्परिणाम नाहीत का? आहेत. 1 डोळे, 4 दोष आहेत डोळ्याला. एज्युकेटेड लोक ऐका. निकाल दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य, दृष्टी वैमश्य, डोळे गेले. 2 कंबर गेली. 3 मेंदू गेला. आणि 4 संवाद संपला. माणसांमधला संवाद संपला. एकटीच माणसं बसतात. गाडी आली बिल्ली गुन्हे गेली, पुढे बी कपाशीत, मोरीत, तुरीत, सिमेंटच्या नळीत, एकलकोंडी माणसं झाली. आता आपल्याला एक बदल करायचा आहे. पाटील साहेब आहे, अभिष्ट चिंतन त्यांचं आहे. सगळ्या माणसांच्या घरात 1 जुना मोबाईल आहे. घरी गेल्यावर तो घ्यायचा. आज घरी तो उद्या नीट करायचा. नीट करायचं, काय बॅटरी गेली असेल, पुढं पिन गेली असेल, नीट करायचा. आणि जी मुलं गरीबाची ऑनलाईनच्या तासाला मोबाईल पासून दुरावली, त्यांना तो मोबाईल द्यायचा. वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा. तसाही तो मोबाईल तुमच्याकडं पडू नये. रिपेअर करायला काय इतका खर्च नाही. पण एका गरीबाच्या मुलाने जर 1 ऑनलाईन क्लास केला तर त्याच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. देव सुळीत नसल्यानं देव भेटत नाही. 1.5 स्पात पोथ्या वाचून काय करायचं? मरत होतो पोथ्या. कुणीकडे गण लावतो खाजवीन, तिकडे स्टिक काय काय करशील तू? कुणीकडे टिपका, कुणीकडे लय देव सोडल्यानं देव भेटत नाही. देव चोळीत भेटल्यानं देव भेटत नाही. देव बायकापर सोडून बोंबल्यानं हिंडण्याने भेटत नाही. देव गरिबाच्या गालावरचा हसू उत्पन्न केल्याने भेटतो.
नाही तर नुसता भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूधच खातो, बायकोच करीत नाही, व्हॉट्सअप वापरतो. का आला पाहिजे हे असं नाही खरं, यांना देव नाही भेटणार. पहिला संकल्प झाड लावा. दुसरा संकल्प मोबाईल दान करा. आणि तिसरा संकल्प 66वा वाढदिवस आहे. तिसरा संकल्प पटलं तर हा म्हणा. तुम्ही मी सगळे शेतकरी आहे, मान्य मान्य. तुम्ही हजर आहे का? बोला. आपण सगळे शेतकरी. शेती ही निसर्गा अवलंबून आहे, आधुनिक, आणि शेतीशिवाय पर्याय नाही. आता कुणी किती कमावलं तर शेवटी तिथंच येणार. काही जमिनी इकल्या गेले पुन्हा मुंबईला राहिले. लॉकडाऊन झालं, आले येड्या बाबळी झोपायला. जमीन नाही, गाडी कुठं लागली येड्या बाबळी. अरे बाबा, शेतकरी हा कालही राजा होता ना आजही राजाच आहे. बरोबर. शेतकऱ्यांना नाही लॉकडाऊनचा फरक पडत. त्याच्या घरात का वाईट तांदूळ आहेच, तो राजा आहे, त्याला काही फरक नाही. 8 दिवस बाजार नाही भरला, त्याची बायको शेतात गेली, 2 वांगे 3 मिरच्या घेऊन आली, गेला दिवस. बरं, शेतकऱ्याच्या घरात चारा खायला तोटा नाही. गाय दूध काय, गाय आटली म्हैस, म्हैस आटली दूध, दोन्ही आटली शेळी. राजा आहे तो. सगळ्यात हाल कुणाचे झाले कोरोना? सगळ्यांची जिरली, आमची तर इतकी जिरली. मोबाईल चालू ठेवून रिंग वाजणार रे. पुरी जिरली. आमच्या बायका पूर्वी आम्हाला विचारायच्या आज कधी येणार आहे. आता विचारायचे आज जाणार का. पण मानाने तर नका मानू महाराज. मानाने तर नका मानू, पण एक ईश्वरी शक्ती जगात आहे. काय मध्ये तुमचं, आणि ती गोष्ट तुम्हाला पैसा आला तरी मानावं लागेल, आणि काही झालं तरी मानावं. एक ईश्वरी शक्ती अशी आहे. इन इंग्लिश, इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. आता काही माणसांचं काय म्हणणे, खावा प्यावा मजा करावा. काय खातो? खातो काय? काही काहींच्या घरात प्रत्येक कपाटावर सेपरेट गोळ्यांचा डबा आहे. प्रत्येकाला गोळ्या आहे. झोपायच्या गोळ्या, उठायच्या गोळ्या, उठल्यावर डोळे उघडायच्या गोळ्या, पुन्हा डोळे झाकायच्या गोळ्या, पुन्हा उठून उभं राहायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी झोपायच्या. काही माणसं चालू मेली, काहींना अख्खं गाव काटाळलंय, आणि काही औषध पिऊन मेले नाही. नळी घालून आणली तरी इकडून नळी घातली, इकडं काढली ठणठण. आणि काही माणसं मरणच, अख्खं गाव वाट पाहत गडी पडेलच. खात नाही, येत नाही, नुसता उताना पडेल खाता, नुसता पाहतो माणसा. बसले खाली येते. तुम्ही दारू काही माणसं चालू गेली, पण एक ध्यानात ठेवायचं मला, या जगात एक चैतन्य शक्ती आहेच. मान्य करावी. काही लोक म्हणतात जग सुधारलं. किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानं जेवतात. तू लय श्रीमंत आहे तर दुसरी कोण खाय ना.
अरे ह्या जगात श्रीमंत कोण? ज्याच्या गळ्यात माळ, मुखात नाम आणि गरिबाचा आशीर्वाद घेणारा वाढदिवसावाला खरा श्रीमंत. त्यांनी नियोजन केले. नोटांना काय करतो? कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, डोळे वाचून मिळाला. चोर परत गेले, त्याला वाटलं जागायचं. काय करतो काय तो मोठं? 2 दारुडे डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. काय करता काय? 2-3 जण गटरा औषधाला दारू केली, फुल टाईट आहे आणि एका लगवी लागली. त्यानं चैन खोलली, लगवीला बसला खाली. त्याला उठायची असा वाका. बाकी म्हणजे मिळाला, बाकी म्हणजे बोकड्या झोंबला का काय करत. डॉक्टरने नेलं. डॉक्टर म्हणले काहीच नाही झालं त्याला. घाई त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. असे एकत्र करून मग रामकथा ठो काय आता कधी गेल्यावर एकटे हसाल तुम्ही. आणि हे मुद्दे काळाची. अजून आपल्याला तिसरा संकल्प करायचा. हे दोन्ही तुम्हाला पटले का? झाड लावलंच पाहिजे, मोबाईल दान. आता तिसरा मुद्दा करायचा. आपण शेतकरी आणि शेतकऱ्यांना नाही घाबरायचं नाही. राजाचे तो आजही राजा. राजा त्याच्या घरात समाधान. त्याची बायको बाहेरून आल्या विचार ते जेवता काय खाता? मोठ्यांच्या बायका विचारत नाही. त्याला विचार खायचंय का? का बाहेरून खाऊन आलाय बाय? आणि त्याच्या तोंडाचा वास घे. पिऊन आलाय का बाय? त्याला म्हणू अंगणात झोप. बायका दोघांना चांगले मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खायला निभारलाय. किती हाना घम नाही बसला. पुढाऱ्याची बायको सेवा करायला नंबर 1. बायका यांच्या मार खाती नाही पाहिजे. भजन्यांच्या पखवाद्यांच्या. आमच्या बायका नाही मार खाती. आमच्या पुढच्या नवरा कीर्तनाला निघाल आजही चालेल. तो जाऊ दे येण्यावरती कीर्तन गरज आहे. आणि पाया पडू सांगतो आधीच कीर्तनाला तिसरा संकल्प करायचा आहे. शेतीवर नाराज होऊ नका. फक्त एक करा. शेती निसर्गाधीन असल्यामुळं तुमच्याकडे क्षेत्र जास्त आहे. एखादी जर एकर जमीन गेली तरी चालेल, पण शेततळ करून शेती यांत्रिक करा, ठिबक करा आणि कमी वेळेत जास्त उत्पन्न निघेल अशी शेती करा. आता कपाशी सोयाबीन पेरायची, लग्न खातीडायचे दिवस गेले. शेतकऱ्याचा घोटाळा काय झालाय? कामच नाही. बाप कार्यकर्ता, पोरे युवक कार्यकर्ता, बायको बचत गटात. आख्या सोयाबीन मध्ये गवत. बाप नुसता बांधावर उभा. काय गवत आहे? इळा घे, काप ना काप. त्याचा पोऱ्या म्हणतो शेतीला नियोजन नाही. मग त्याचा बाप म्हणतो ह्या गवताला उपाय काय? त्याचा पोऱ्या म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. शेती ठिबक पाहिजे, मान्य बरोबर. ठिबक पाहिजे, सेंद्रिय पाहिजे आणि मार्केटचा माल जो विकतोय जास्त प्रमाणात जो खपतोय तो पिकवला पाहिजे आणि शेतकऱ्यानंच तो विकला पाहिजे. थोडा उशीर झाला तरी चालेल. 10 पपईची झाड आहेत ना, 100 पपई निघू द्या, पण ते त्यानं बसून विकलं पाहिजे.
100 त्यालाही निघतील आणि त्याला हे मुद्दे कालाची. आणि दुसरा मुद्दा आहे शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. शेतीत तसं जमणार नाही. बरोबर आहे. जोड व्यवसाय पाहिजे. व्यवसाय गायगारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का शेळ्यापाला म्हशी मांजरा काही करा पण किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटला पाहिजे अशी शेती केली पाहिजे. तुम्हाला काय आता माझ्याकडे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? अरे धंदा आहे का? तो काय फुकाट सांगतो का? म्हणजे आमच्या मुळा उठ. आणि समाजामध्ये कधी ध्यानात ठेवायचं वाईट वागणाऱ्याला कधीच त्रास होत नाही. चांगलं वागणाऱ्याची भांडी पडल्याशिवाय. चांगलं वागणाऱ्याला त्रास होणारच. ऐका कलीचे महिमान पहिली शुभेच्छा झाड लावा. दुसरी शुभेच्छा मोबाईल दान करा. तिसरी शुभेच्छा शेती यांत्रिक करा. सेंद्रिय खत वापरा आणि कमी वेळेत जास्त पीक निघेल अशी शेती घ्या. कारण शेतीचा व्हॅल्युएशन पिकाची क्षमता कमी झाली. सतत पाणी असल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आणि शेतीवर उपजीविका काढणाऱ्यांची संख्या वाढली. आणि दुसरा एक मुद्दा होणार आहे. मी माझ्या आयुष्यात फक्त एकच चूक आहे माझ्या आयुष्यात मी खरं बोलतो महाराज. त्याची फळं वाईट भोगितो. लय वाईट फळं भोगितो. लोकांना राग येतो. दारुड्यांचं म्हणणं इंद्रिकरचा बाप आम्हाला दारूला पैसे देतो का? त्याच्या बापाचं काय जातं आम्ही पितो. माझ्या बापाचं काही जात नाही पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट. आणि प्रत्येक माणूस इंद्रिकरला बोलतो मला. दारुडे म्हणतात त्याचा बापा मला पैसे देतो का? घरात मुलींना चांगलं वागायचं बोलावं तर पुरी म्हणतात प्यार क्या चीज है, हे इंदुरीकर को क्या मालूम है. सगळ्यांचं बोलणं सहन करतो महाराज. पण जाऊ द्या महाराज माझे थोडे दिवस खराब आहेत तुम्ही पावर मारून घ्या पण एक दिवस हे वाक्य सत्य होतील. होणार नाही म्हणून त्याला थोडासा त्याला वेळ आहे. सगळी लोक शेतीवरच येणार आणि शेतकरी राजाच होणार पण त्याला थोडा विशिष्ट वेळ. आता नोकऱ्या कव्हर करायच्या आणि लागणार का? वा तू पागल झाला का? कव्हर शिकवतो 35चा झाला तू अजून 25 वर्षाचा लोक शाळेत. 23ला BA झाला. कितीला बोला पटकन? 23ला BA झाला. 2 वर्ष गावात राहिले. किती झाले? 2 वर्ष. 3 वर्षाने BA 2 वर्षाने BEd झाला. 27 3 वर्षांनी जॉईन झाला. 5 वर्षाने फिट झाला. 5 वर्षाने पगार मंजूर झाला. 5 वर्षाने हातात मिळाला. 46ला पॉझिटिव्ह निघला. काय करतो? लागलं बोर्ड भाव पूर्ण सरकारचे. हे जसे आले कवर शिकवतो. बायका मिळालं रेंज गेली. काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला. चित्र
आणि परिणाम त्याचे माणसं पायापुढे सांगतो सगळे लोक नीट आहे का, अजून माणसं बनवण्याची गरज आहे. अजून माणसं बनले, रक्ताचे नाते संपलेत, माणुसकी संपली. आता ह्या जगात एकच गोष्ट पॉवरफुल चालू आहे, लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव्ह इन नो. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. जगाचा नियम आहे फक्त मला पैसा पाहिजे. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. आणि मलाच लोकांनी मानलं पाहिजे. माणसांचे रक्ताचे नाते संपले. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कमी वयामध्ये व्यसनाचा परिणाम इतका वाईट झालाय मला की या 4 वर्षामध्ये बाप मुलाच्या अंत्यविधीला गेला आहे. नाही गेला? बरोबर आहे. गेला नाही. माणसं फक्त खरं बोलणाऱ्याचे काटवट काढत आहे. नाही तर आज बापानं जर मुलाला खांदा द्यायचा आहे, 66 वर्ष वय, ठणठणीत का नाही? 22चे पान. काय जागतिक लोड आहे मरीच जगा. 2 दिवस येईल गॅरंटी नाही राहिली. आता मला आजचा दिवस आनंदात घालवा, उद्याचं पाहू. बरोबर आहे. उद्याचं काय? आता हे मोबाईलचे नाद सुरू झाले. आपल्याला होते का? आता हे पाटील आहेत, हे पाटील, एवढे माणसं आहेत. आपल्याला लहानपणी होतं काय? आता ह्या पोरांच्या अंगात कपडे होते का आपल्याला? आता हे PSI DSP BSP होतं का आपल्याला? 7वीपर्यंत पाटी होती. पाटी पाटी तिला साठा नाही, नुसती खापर. बोला होतं का नाही? आणि खापराची फोडी तर म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती. थुका लावल्याशिवाय उठतात. बरं थुका काय आपण एका बोटानं लावत होतो का? पाटी. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय? शॅग होती, खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा होते का नाही? कमराला काय पट्टे होते का आपल्या? करकुट्याला लागून. भूक लागली का आट्टा चढवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नव्हता. असं वड्याला पाणी राहायचं ना. आपण सगळे आंघोळीला कुठं? वड्याला. सध्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या बाहेर यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत? आणि तवर जर घरचे आले सध्या वड्यालाच. पण 10 पोरांमधली एकाची आई आली तर 9 पोरं पळत होते. ही श्रीमंती होती. डाक होता. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली, पुढून माणसाला माणसं तंबाखू टाकून देत होते. आता एवढे आमच्या पुढे येतात. रात्री पुढे होते. पुढे होते रात्री नदीला होतो, आता वड्याला चालू. मर्यादा संपली. आणि हे मुद्दे काळाची गरज आहे. मोबाईलचा वापर कमी करा. अति मोबाईलमुळे परिणाम झाले. चोरी वाढली. आणि सगळ्यात जास्त लोक कोरोनामध्ये दारू प्यायला लागले. बरोबर आहे. सॅनिटायझर लोकांनी भूमिका करून द्यायची. अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. कुठली लोक अंड्यावर? वांगे झाले पण अंडे. आमचे काही मालकरी पॉझिटिव्ह निघले ते कुठले अंडे. बऱ्याच जणांच्या माळा गेल्या. लबाड बोलायचं नाही. गेलं नाही. महाराज काही झालं तर ग्रंथ तो ग्रंथ, ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी. समथिंग झालं ना तर चॅलेंज येतं वाईट. आता वाढदिवसाचा 4था संकल्प आहे. ही मुद्दे काळाची. आता आपल्याला काय करायचंय? अजून एक मुद्दा करायचा आहे. यांच्या वाढदिवसाला झाड लावायचं ठरलं. मोबाईल दान करायचा ठरलं. शेती यांत्रिक आणि सेंद्रिय करायची ठरलं. आणि दुसरी गोष्ट, चौथी एक गोष्ट आहे, चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बरबाद करा. आणि सगळ्यांनी मागा यांच्या कुळाला
भावेतया कुळा आकल्पायुष्य भावेतया कुळा आकल्पायुष्य भावेतया कुळा आकल्पायुष्य भावेतया कुळा आकल्पायुष्य भावेतया कुळा भावेतया कुळा आकल्पायुष्य भावे माझिया सकळा हरिचा दासा माझिया सकळा हरिचा दासा गणपतीची बाधा नवपण काळी गणपतीची बाधा नवपण काळी गणपतीची बाधा नवो कोण काळी गणपतीची बाधा नवो कोण काळी श्रीकंठ पाटलांनी आयोजित केलेल्या चंद्रकांत पाटलांच्या अभिष्टचिंतनाला सगळ्या कुळाला उदंड आयुष्य लाभवलं. देवाकडे गाडी बिडी काय मागायची हे गाडी बंगला पाप्या गुड्डी बट्टी शेटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सिगडी हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पळपट रुग्णी उशी तवा संडा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खोंड रुग्ण सुद्धा अंडे टाकलं गुजराने घरात सध्या ती वहिनी साहेब दे धक्का धोबी बद्दल गोष्ट तुम्ही शिक्षणाचा ऐकू म्हणजे ना माहीत खान अहो सेठ हे सगळं इथंच राहणार आहे. ही गाडी इथंच राहणार आहे. ड्रायव्हर जाणार आहे. गाडी राहणार आहे. नाशिवंत पखवाज राहणार आहे. वाजवणारा जाणार आहे. अभंग राहणार आहे. महाराज लवकरच जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे. सदस्य खपाखप जाणार आहे. या जगातल्या सगळ्या गोष्टी each and everything in the world has an end point but God and his name has not an end point in the world. या जगात फक्त देव आणि देवाचं नाव शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं जाणार आहे. असे किती गेले हॉस्पिटल विकत घेणारे गेले मागच्या 3 महिने. डॉक्टरला काट्यात घालून वजना इतके पैसे देणारे सुद्धा गेले. नाही फक्त चांगलं वागणं एवढंच हवं. पण मरताना असं मरा का तुम्ही मेल्यानंतर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. संपत्ती कोणी केली? संपत्तीला काय झालं? संपत्तीला कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? काय माणसं म्हणतात तो माणूस फार श्रीमंत कर्म म्हणे उभेले जेवतो. उभेले जेवणे म्हणजे सुशिक्षित पण आहे का? उभ्याने जेवणे सुशिक्षितपणा नाही. आई बापाला एकत्र घेऊन जेवणे सुशिक्षितपणा. उभ्याने जेवण आता नवीन जेवण येणार आहे. पसरे जेवण सपाट पसरायचं नाकाना रसा हात वाढायचा. कलियुगाचा असा नियम झाला. कलियुगाचा तुम्ही मूर्ख वागले का समाज तुम्हाला मानणार. बरोबर आहे. खरंय काय खरं ऐका. आणि म्हणून वाढदिवसाला 4था 5वा संकल्प करायचा आता. हे तुम्हाला पटतंय का सांगा.
मोबाईलचा वापर विशिष्ट काळ केला पाहिजे. काय म्हणजे काय त्या मोबाईलनं तमाशा केला? बरं मोबाईल वापरणाऱ्याला झोप नाही, झोपेत नाही द्यावं. मग झोप यावा म्हणून क्वार्टर पेट येते. क्वार्टरमुळे झोप येते, पण क्वार्टरला काय लागतात? पैसे नाही म्हणून चोरी सुरू केली. चोरीनं भारी मोबाईल घेतला, व्हायचं ते झालं. एक दिवस मोकार प्याला मी आला आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकलचं प्रवचन ठेवलं. काही वांग सांगू का मी डाव्या? तो कसा मिळाला याची ववी नको का ज्ञानेश्वरी? आज तरुण शक्ती एकत्र येण्याची गरज आहे आणि यांच्या वाढदिवसाला अजून एक संकल्प करायचा आहे. आपसातील वाद मिटवा आणि गुन्ह्या गोविंदाने एकत्र जगा. भांडणं करण्यात आज मजा नाही, मारामारी करण्यात मजा नाही. हे लोक काय का आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले 5 लाख देतो इंद्रिकडला भोकस बुकशील त्याला काय वाईट वागायला काय पैसे लागते नाही. आणि वाईट वागणाऱ्यांची संख्या वाढली, पण खून करण्यात मजा नाही, मारामारी करण्यात मजा नाही, रक्ताची नाथे तोडण्यात मजा नाही, एकत्र हातावर टाळी घेऊन बोलण्यात मजा आहे. आज का दुश्मनी असा? रक्ताची नाते संपले, काहीच राहिलं नाही. इथून पुढचा काळ वाईट आहे, इथून पुढचा काळ अतिशय वाईट आहे. आपण सावध राहिले पाहिजे आणि सावध राहणं काळाची गरज आहे. आपण संपत्ती कमवून काय शिक्षकाने कॉफी पकडली ना, पकडू दे ना, पाया पड सांगितलं सर परत करणार नाही, वाचला डेट पेपर सुटला. आपल्याला ओळखत नाही, लाल शाला मिळाला मारला घरी. नम्रता तर पाहिजे ना. आणि आज कशाला गरज आहे नम्रतेला? शिक्षण नवरा बायकोचं भांडण झालं ना, आपण बोलायचंच नाही, फक्त 2-3 मिनिटं तिच्यात पाहत राहायचं. तिचा पावर कमी होता, थोडा पावर कमी होता, आपण फक्त पाहत राहायचं. ती पिसाळली का ती 5-10 मिनिटं गप्प बसून का नाही, यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. सावध राहायचं. आणि नम्रतेमध्ये देव आहेच. काय मध्ये तुमचं नम्र झाला बस, काय उगत बसत धावून उठण्यात काय मजा? बरं काय एकमेकाचं माप काढणार मजा? काय एकमेकाला कमी लेखणार मजा? काय एकमेकाची दुश्मनी करण्यात मजा? जाळायची स्मशानभूमी तर एकच आहे, कपाळाला रुपया तर एकच आहे. काय पावशे सुतळी आत्मा गुलाल 3.5 बाबू 1 रुपया 1 मडका 2.5 मन सरपंच 1.5 किलो मुरमुरे 2 हार 1 काड्याची पिठी 2 अगरबत्त्या. काय न्यायचंय सगळं? काय नाही असं तुझा मोबाईल घेऊन काय नाही असं. पावशे सुतळी आत्मा गुलाल 3.5 बांबू 1 रुपया 1 मडकं 2.5 मन सरपंच 1.5 किलो मुरमुरे 2 हार 1 काड्याची पेटी टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. काय नाही तो सर मुझे नहीं है पिकारोनिया काय नेता बांधून किती अवघड आहे. 3 वाजता फोन आला पोराला डॉक्टरचा, तुमचे वडील गेले पहाटे 3ला. पोरग डॉक्टर म्हणलं डॉक्टर साहेब येऊन काय करू, घेऊ उरकून उरकलं ना, पिटीत नेलं, पिटीत पाणी पाजलं नाही, शिपलं. काय काम आलं? फक्त चांगलं वागणंच काम आलं. अहंकार कमी करा, कसा करा ऐका. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणचं वाक्य? जनक काय करीन? बोलत जा जनक राजा. माझं धनुष्य उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. मी कोणालाही पोरगी देणार नाही, कारण पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता.
आता हे नियम बियम ऐका, हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कारण मुलगा जो करायचा आहे तो कर्तबगार पाहिजे. एक त्याचे धनुष्य उचलायची ताकद पाहिजे. 10 वर्षापूर्वी आपले सगळे लोक म्हणायचे मुलगी द्यायची बरं का, पण पोरगा चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे नोकरीला ते वायर राहतात त्याच्या. जेवढे चिटकेल होते तेवढे गावात आल्या. आता म्हणतो झोपायला का होईना जागा पाहिजे. रावणानं सांगितलं पहिली गोष्ट, जनकानं सांगितलं पहिली गोष्ट, ज्याला मुलगी द्यायची तो बलवान असला पाहिजे, तर क्षेत्रीय कुलात असला पाहिजे. आपण शिवाजी संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत, आपण बावळत नाही. वाघ खाल्ला होता संभाजीनं. वाघ 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 म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा झाला बिबट्या. मागून की चटी फाटेल. मग ही कोण शिवी आपले एक भोंगळा गारुड्या नसतं ना, भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला ना हा मोकळाच. तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. झालेले मोकळे दोन्ही. अरे तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी खिंडीत आहे त्या राज्यातली माणसं. आपण आपल्या तोंडाला क्वार्टर शिकवत नाही. बरोबर आहे. अशी नाचत आहे डांबरी हो काही काही नाही. पॅरालिसिस झाला का? एक बलवान पाहिजे. जावई कसाही नको. कोण म्हणते आता करंट लागला ऐकणारी पाहिजे. मला आठवड्यात अशी भेटली. ऐका, जानकानं सांगितलं धनुष्य उचलेल त्याला माझी सीता माळ घाल. सगळे जण सीता पाहायला आलते का धनुष्य? लाबाड बोलायचं नाही. सीता पण त्यांनी धनुष्य पाहिलं. त्याला गेलं का चालले नको. सीता तर लांबत राहिली, धनुष्य उचलत नाही आणि आम्ही जगत नाही. धनुष्य उचलून मारण्यापेक्षा तसं घरी गेलेलं काय. त्याला चालले का पाहिला आणतो. धनुष्य नको तुमचं तुम्ही उचला. सगळे निघून गेले. काय तपासली? कॅपॅसिटी. आणि प्रत्येक माणसानं आपली काय तपासावं? कॅपॅसिटी. आपली कॅपॅसिटी काय आहे? आपल्याला लक मध्ये 82% मार्क पडले. आपल्याला मेडिकलचं स्वप्न पडलंय. तुला काही जनावरांचा डॉक्टर केला तरी तू जगशील का? तुला 82 कसे पडले कोणाला माहिती? आताच्या मार्कशीट मध्ये ज्याला 82 पडले त्याला कसे पडले त्याला माहिती ना कसे पडले. तूच पाहतो मार्कशीट को 82 मला 82 त्याला तू 82 त्याच्या स्वप्नात सुद्धा होत. तू 12वी झाला ना? 10वीला होता ना तू? हा तेच मराठी मीडियमला येतो. शेअर समजून तेव्हा ते मराठी मीडियमला आहे. तेव्हा शेमीला आहे. लगेच लक्षात क्लास केले तुम्ही? केले. 9 वाजता मोबाईल घेते बाबा, रात्री 11 देते. गुरुजी झोपला तरी याचा क्लास चालतो. अहो पोरांना मोबाईल क्लास पुरताच द्या ना, पण आपण सकाळपासून पोरांच्या ताब्यात ठिकाण अभ्यास करतो. त्याला कितीला हे सुद्धा माहित नाही. कितीला म्हणलं 7वीला होतो आता 9वीत गेलो. काय झालं?
गुरुजी म्हणले बा तू आता किती बस कोरोनाच गेला तुमचा. अजून जनकरायचं लग्न करायचं आहे का? सगळे आले आणि गेले. या पठ्ठ्याला आमंत्रणच नव्हतं. पण रावणार आणि आमंत्रण नसताना तरी तो आला आणि तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शेजात आहे अहंकार. आज तुम्हाला मला सगळ्यांच्या शेजात कोण आहे? रावण. रावण कोणता? अहंकार. काही माणसं 5 वाजता कुत्र्याबरोबर येणार त्या बरोबर नसेल कुत्र पुढं थांबा. ते कुत्रे लोकांना सांगत याला हिंडून आणतो आता हिंडतो. आणि कुत्र्याबरोबर हिंडण्यापेक्षा बापासमोर 2 गोष्टी चांगल्या बोला. म्हातारी आईला कोपऱ्यात बसल्या बसल्या थोडं 2 शब्द चांगले बोला. तिचा आशीर्वाद तरी मिळेल. याला फिरून काय करायचं? बरोबर का? गार्डन मध्ये बसला झोपाळ्यावर टॉमीला लात मारा याला उलटा झाला. आजारी पडायचे हेच लक्ष. माणसं आजारी का म्हणून पडतात महाराज? आता एवढे लोक आजारी का पडतात? सगळे लोक कोरोनानं नाही गेले, काही टेन्शन घेतले. अयो गेला. कोरोनाला एकच औषध आहे, भजन नावाचं औषध वापरा आणि मनाला दुबळं करू नका. आपण कशानं दुबळे? प्रेम बिम 1.5 तास प्रिय कर प्रियशी गप्पा आणत होता. इड्या बाबळे बाबळ इडी आणि ती पोरगी त्याला म्हणायची तुम्हारी बिना मैं किसी की सोच भी नाही. पण मी पॉझिटिव्ह निघलो ना मग उलट तिकडं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करा? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही केवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हे द्यायचंच असेल तर भारत मातेला द्या. हे द्यायचंच असेल तर ज्ञानोबा तुकोबाच्या ग्रंथांना द्या. आणि द्यायचंच असेल तर आईबापांच्या पायावर द्या. प्रेम काय करतो? एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. ते सांगितलं कोणाशी? ते सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती म्हणून. इसके बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो नहा मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊं. फुल आहे गुलाब का. गुलाबाचं बारीक होतंय धोत्र्या याचं दे ना. सूर्यफुला मोठं फुल कोणतं? मित्रांनो सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला हे भेट घेऊन गेलो. फोटो बिटो ज्याचं लग्न होतं सोमवारी त्या सदारी हात लावून बसलो. हा गेला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. त्याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. त्याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. त्याच्या हातातला फोटोच पडला खाली. म्हणलं काय झालं? म्हणलं काही नाही. 1.5 तास तिनं माझी शपथ घेतली मी तुमचीच आहे, तुम्हारी किसी की हो वही नाही शकते. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि जाता जाता तिनं मला फक्त विचारलं मी तुमचीच आहे. हा देह तुमच्यावर वाळून टाकलाय, फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? आता प्रेम कसं आलं? पैसे. हा म्हणलं 25,000 रुपये. पोरगाला थांबून मारा पोरगी लिहून. त्याच्या मित्रांना सांगितलं बावळाटा अरे तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. त्याला काय पोरग नाही, ते मलाच मिळणार आहे. तुम्हाला हेच सांगितलं मी तुला. ती माझ्या चुलत्या संगत गेली मी तुही वाट प्रेमन काच का आलं महाराज फक्त झाकली. चला थोडं पुढं. आमंत्रण नव्हतं पण आला. कोण? रावण. आणि तुम्हाला मला सगळ्यांना कोण नडलाय? रावण. आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात काय? अहंकार.
हे सगळं मी बांधले. त्या बाबळीपासून ह्या बाबळी बोल. आपल्या बाबतीत काही नाही. आपल्या बापाचं सगळं अंका आणि रावण आल्याबरोबर जनकाला विचारतो. कालकरी मी प्रश्न विचारणार बरं का शेवट, तुम्ही डळमळीत होऊ नका. जनकाला विचारलं, एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला का बोलवलं नाही? का का हा शब्द काय आला? जनकानं ओळखलंय, फुगलंय. जनक म्हणला, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. की घडलं ना रावण, नुसता मांड्यात वागवायचा रावण. सीता म्हणली मिटलं, हे नक्की धनुष्य उचलणार. सीतेनं बाकीच्या देवांना धनुष्याच्या टप्पा सांगितलं, रावणानं धनुष्य उचललं. 2-4 बरगाड्या मोडल्या रावणाच्या. काय मेलं बिलं नाही ते, उठवलं. आता टाळकरी प्रश्न तुम्हाला आहे आता. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. इतकं धनुष्य, बोला पटकन, जड चाललं, जड जड होतं. रावणाच्या अंगावरचं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. पण ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. मग ती सीता रावणानं उचललीच कशी? आमची महाराज मंडळी म्हणते, आला आणि कवळी मारून गेला, उचललीच कशी? त्याचं उत्तर आहे का आता? सीता ही माया आहे, राम हे ज्ञान आहे, लक्ष्मण हे वैराग्य आहे. आणि ज्ञान आणि वैराग्य एकत्र आहे की भक्ती आपोआप येते. आणि अंकार रावाचा रावण मरतो वाढदिवसाच्या सभेत. तुमच्या माझा मधला काय मारा? रावण मारा. आणि मग सांगा चंद्रकांत पाटलांच्या अख्ख्या कुळाला उदंड आयुष्य लागू. एवढंच नाही तर कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, 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 कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. फुलांना उद्योगाश्रमामध्ये कारण काय? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पलटे पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पिंजरा खाली, पिंजरा खाली, ओ पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बलती रहेगा खाली, उड़ जाएगा एक दिन बलती रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा काय डीजे लावायची गरज? अरे किती कमावलं तरी पिंजरा खाली. काही नाही, मित्र नाही, फित्र नाही, काही नाही. मग कोण आहे? नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही कुणाचे खुले.
पण माणसं कोण आहे? भीती नाम तुझी मुली गरगरणारा टाळी वाजवा आठवणीच्या तुझतारीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राधा घुमला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा देवा कृष्ण बोलला भद्रा गोदावरी ओ हो एक पनाने भरती पाणी माती जागा घरी ओ हो शिवपरीचा चट्टाना यमुनेने पाणी माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की झाला वाढदिवस काही फार पॉझिटिव्ह निघल्या वाणी काय झालं तर जय का खरमरीत जगायचं माझ्या हरीच्या दासाच्या कुणाला उदंडायशी लागू दे कळलं एक अंकार जाऊ दे आणि मी करीत नाही यांचा 100रावा आपल्या कोणामध्ये कमी झाले आणि म्हणा लावा त्याला कमी झाले राहू दे कुणीकडे बी आता ते पीठ जास्त झालं डबक डबक वाजत नाही. पीठ कमी करायचं आणि जोडायचं त्याला फुटलं तर फुटलं आता परत न वापरायचं सप्ताह कुणी सप्ताह भजन व्हायचं का आता परत आज या बिचारीनी योगायोग घडून आणला महाराज वा. एवढं कीर्तनाचं त्यांचं एवढं भाग्य जाऊ द्या इंद्रिकर कसं आहे असो पण 1.5 वर्षामध्ये तुमच्या कानावर निदान चांगलं तर पडलं निदान 400 काही नाही राहिलं महाराज लोकांच्या कानावर काहीच चांगलं पडायला तयार नाही 1.5 वर्ष लोकांना कीर्तन ऐकायला मिळालं रामायण ऐकायला मिळालं प्रवचन ऐकायला मिळालं लोकांची मानसिक स्थिती एकदम आता कसे का होईना त्या बिचाऱ्यांनी वाढदिवसात एवढं नियोजन केलं त्यांना किती त्रास झाला पाऊस आला मधीन्या बाहेर आणा परत सुरू करायचं आला पाऊस पण देवाची कृपा बाबा उभा राहिला आणि पाऊस गेला बा आता मी जाईन परत हा विनोद नाही महाराज पण जी कामं मनापासून होतात त्याला देव सुद्धा सहाय्य करतो यात काय नाही त्यांची इच्छाच होती कीर्तन व्हावं आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहेत आता काय झाली गंमत आमच्याकडून कोणाची स्तुती होत नाही त्यामुळं आमचे थोडे लोक आम्हाला बोलतात बा तो काही बोलतो काही म्हणजे मी पागल नाही झालं असं बोल आणि आमच्या कीर्तनाचा एक तोटा आमच्या कीर्तनाचं काय करतात लोक मला माझ्या तोंडातून बाहेर पडलेल्या वाक्याचा पहिला अर्थ नीट लावत नाही आणि दुसरा अर्थ नीट लावत नाही मधीच एखादी 2-3 मिनिटाची क्लिप काढून मला जॅम केल्याशिवाय हे वाक्य मी कशाबद्दल बोललोय याचा अगोदरही संपर्क नाही नंतर मग त्याला प्रमाण होतं किंवा नाही त्याला गाथ्यातलं प्रमाण होतं किंवा नाही फक्त तेवढं एखादं वाक्य काढायचं आयुष्यात मी लय मोठे त्रास काढले अजून सुद्धा काढितो लय काढितो रे लय काढितो माझं कधी कधी मला असं वाटतं ना हे लोकांच्या स्पर्धेत राहण्यापेक्षा आपण नसलेलं बरं एवढे त्रास काढितो आणि पैशापेक्षा मानसिक त्रास सगळ्यात जास्त मी सगळ्यात जास्त मानसिक त्रास काढला
हे क्लिपा बिपा टाकणारे इतके विचित्र काढ टाकीतात मला. पूर्ण कीर्तन टाकीत नाही आणि वच्यात इंदुरीकरला आणल्याशिवाय वार माझी चारी मुंड्याची इतक्या मला फेटा बांधाय वाचणार. अरे पण दुसऱ्या माणसाला आपल्या क्लिपामुळे किती त्रास होतो याचाही थोडा विचार केला पाहिजे. ही काळाची आम्ही तर काही कोणाचं वाईट केलं नाही, आम्ही तर काही कोणाला लुटलं नाही, आम्ही तर काही कोणाला बोललो नाही. आणि मग आमच्या वाक्यांचा गैरअर्थ लावून आमच्या घरादारांवर फार नांगर फिरण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही विचारच केली की नाही याला काय अर्थ. या माणसांना आपण क्लिप टाकल्यानंतर मानसिक त्रास किती होत असेल याचा लोकांनी थोडा तरी विचार करायला लोक करत नाही. लोकांनी संपूर्णच टाकले क्लिपा टाकणार इंदुरीकर ठेवायचा नाही आणि त्याचा त्रास लय होतो मला. बरं एकट्याला होतो का कुटुंबाला अख्ख्या कुटुंबाला सहज सहज क्लिप टाकलं. बरोबर लोक काय करतात आता हे मोबाईल मधलं कीर्तन आहे ना हा पूर्ण 2 तास नाही टाकणार युट्यूबला. त्यातलं कट काढणार घरी जाणार ऐकणार पूर्ण थोडं ऐकणार पुढं गुतावता येतोय का पाहणार तेवढी क्लिप गुतला चांगलं नाही. दुसऱ्या बरं आम्हाला मारा तुम्हाला मोबाईल वापरण्याला सांगतो. माझे स्वतःचं एक यूट्यूब नाही, मला फेसबुक नाही, मला चॅनल नाही, तरी मी एवढं दुःख काढलं. माझा मोबाईल फक्त 2300 रुपयाचा मारा 2300चा. तो 4 वर्षाचा झाला अजून बी काढला नाही आणि तो 1च सेकंद लागतो फक्त. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार येस नो उलट तिकडं. मला फेसबुक नाही, मला व्हॉट्सअप नाही, मला ते काय काय म्हणते ते गुगल पे का काय ते नाही, काहीच नाही. एवढं खोकडे ते देऊन टाकी तो कोणाला लागलं. पण त्याचे त्रास बाकी मीच भोगतो. लय त्रास होतो मला. चांगला विचार करायला पाहिजे. ही काळाची तुम्हाला बसायचं कवर ठरलंय तुमचं. वाजले किती किती 9:15 मग आता कवर बसेल 11 हे 2-3 संकल्प तर आपल्याला करावाच लागते. झाड लावावं लागेल, मोबाईल दान करावं लागेल. आता अजून एक शेतकऱ्याला महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगू. एक लग्नांचा खर्च कमी करून तो पैसा भविष्यामध्ये मुला मुलींच्या नावे ठेवला पाहिजे. ही काळाची गरज. पैसे किती घाला लग्नाला नो प्रॉफिट. काय प्रॉफिट आहे? 10 लाख घातले 10 लाख आणि जावा येडं निघलं ती. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महाराज. आता सध्या सगळ्या लोकांनी कोरोनाची काळजी घेतली पाहिजे. झाल्यावर अवघड आहे. मास्क वापरलं पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे, अंतर ठेवलं पाहिजे आणि कारण नसताना बोंबलं तेंडायचं बंद केलं पाहिजे. लग्नाला जर मुलीला 2 चुलती असतील तर एका चुलत्याने साखरपुड्याला जावं आणि एका लग्नाला जावं. काय मत आहे तुमचं? 2 मामा असतील तर एकानं हळदीला जावं. हजार लोक लग्नाला जाऊन मराठा का तुम्ही? महाराज पाया पडतो तुम्हाला रागील पण कोरोना झाल्यावर नाही रे कोणी कोणाचं नाही. रक्ताचे नाते सुद्धा संपले महाराज. पाहुणे संपले महाराज, मित्र संपले. एकुलता एक माणसं गेल्यानंतर त्या माणसाच्या दारात सुद्धा लोक आली नाही. तो आले. एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात गेला ना महाराज तर गुजीरवाडा भाऊ तिला पैसा नको आहे पण तिला आधाराची गरज आहे. पण आधारासाठी तिच्या दारात नाही गेला. किती वाईट अनुभवले तुम्ही. मी पाया पडतो अजून तरी काळ सावध होणं काळाची. किती दुःख भोगलं आता. अरे म्हातारा जळाला तर कुणाला माहित नाही. बरं कोणचा कवा जळाला त्याचा तपास नाही, पुढं जळाला याचाही तपास नाही. म्हातारा जाळल्यावर दुसऱ्या दिवशी जोडवे निघाले राखेत.
ते म्हणले ती तर म्हातारी नाही तिची आज आपला म्हातारा पण आहे. हा विनोद नाही, देवाने लई मोठा प्रसंग दिला मला. महिना काही दाढी केली नाही, काहीच नाही. काही तांब्यात कोळशी घालूनच तरी केलं, काही ते लग्न पहाटीच केलं. तो म्हणला मी उठलो तो तुमच्या वाट्या वाजत होतो तेव्हाच नवरी गेली. शिकलोय आपण आणि शिकणं काळाची आता सावध व्हायलाच. बरं कोरोना त्याला एकच औषध आहे, धैर्य नावाचं इंजेक्शन मारा आणि मन खंबीर करा. मन सगळ्यात खंबीर करा. आज खचले कशात माणसं मला अटॅक बिटॅक का म्हणून येतो काही माणसाला. उत्तर नीट आहे का. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. हा मानसिक तणाव आहे आणि हा सगळ्या लोकांना आहे. आता आम्ही 1.5 वर्ष दुष्काळ काढला. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायची असती तर श्रीकांत पाटलांना 5 लाख रुपये लागले असते. मग आता मलाच एखादा लाग द्यायला काय उलट त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रीकरनं लय दुष्काळ काढलाय, मला नको लाग, फक्त तुम्ही सगळे सुखी राहा ह्या शुभेच्छा. आणि आता लोक आमच्याच मुळा उठा द्यावा. आपण जर म्हणू ना 1000 रुपये जास्त द्या, बाजार मांडला बा देवाचा. लुटली बा जनता. कोण लुटाय करायला. उलट सगळ्या लोकांमध्ये वारकरी संप्रदायाचं काम समाज बदलवण्यामध्ये सगळ्यात मोठं आहे. सगळ्यात मोठं काय मत आहे तुमचं. 10 लाख लोक जेव्हा आमच्या तुकोबा माऊली बरोबर चालतात तेव्हा सरळ चाल सांगायची गरज पडत नाही. शिस्त शिकवते ते वारकरी संप्रदाय. एक दिंडी निघाल्या गावातल्या कोणत्याच माणसाला सांगावं लागत नाही तिला मदत करा, तो धान्याचं पोतं तयारच ठेवतो. अन्नदान शिकवतो तो वारकरी संप्रदाय. शेतकऱ्याच्या गावातून दिंडी वट्यावर चालली, आमच्या शेतकऱ्याच्या कोणत्याच माऊलीला सांगायची गरज नाही का तुळशीवालीला गंध लावायला कुंकू लावायला ये, पण ती माणसांना आनंद शिकवतो तो वारकरी संप्रदाय. माणसांना अन्नदान करायला शिकवतो तो वारकरी संप्रदाय. आणि रक्ताचे नाते श्रेष्ठ करायला शिकवतो तोही वारकरी संप्रदाय. लई मोठी ताकद आहे, लई मोठी ताकद आहे. आज एवढी लोक बसून ठेवायची ताकद. एवढ्या लोकांना 2 तास झाले माझ्या पुढे बसून, ताकदच आहे. पावसात बसले ताकद आहे. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान गावांपर्यंत जाणं काळाची गरज आहे. अजून एक तरुण मंडळाला वाक्य सांगतो, बरोबर ऐकायला. रविवार शनिवार सुट्टी असते, एक 5-6 पोरांनी एकत्र यायचं सकाळच्या 12. तसे आपण गप्पा मारीत बसतोच. यायचं यायचं किती लागतील आपल्याला. बरे 5-6 पोरं आणि 5-6 पोरांनी काय करायचं. पोरांनो फक्त 2-3 झाडू घ्यायचे आणि आपल्या गावातली आठवड्यातून एकदा मंदिर स्वच्छ करायची, देवाची सेवा. काहीच करायचं नाही, फक्त मंदिर आणि मंदिराचा. आज मी तुमचं मन साफ केलंय, तुम्ही तुमचं मंदिर साफ करा. शिका या माणसांचं. ब्लड आज रक्त 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 रक्त. पण एक माणूस दुसऱ्याचा संसार जेव्हा चांगला करतो तेव्हा आपला संसार आपोआप चांगला होतो. यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. वाढदिवसाचा कार्यक्रम होईपर्यंत कोणी उठायचं नाही, सत्काराचा कार्यक्रम होईपर्यंत आणि आकाराचं मनोगत होईपर्यंत उठायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. बोलायला कोणी बोलायला कोणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली चला चला माऊली हराना हात. जय विठाल जय जय विठाल जय विठाल. हो बोलिले गुरे वे देवा कुठे उत्तरे खराब अपराध हो नाही उच्चारिला.
इकडे लक्ष द्या. आता यानंतर सहकार महर्षी कर्मवीर उदगीरच्या अर्धक्रांतीचे जनक वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष, त्याचबरोबर अंबरखाने ब्लड बँकेचे संस्थापक, महात्मा गांधी बँक असेल, उदगीर जनता बँक असेल, सहयोग बँक असेल, गोरक्षण संस्था असेल, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलेलं आहे असे आदरणीय चंद्रअण्णा वैजापुरे यांचा आज या ठिकाणी वाढदिवस संपन्न झाला. सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की कृपया या ठिकाणी आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सर्वांना विनंती आहे की कृपया जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. की संपूर्ण भारतभर जे सुप्रसिद्ध प्रबोधनकर म्हणून परिचित आहेत, ज्यांची ओळख जसं सूर्याची ओळख सांगण्याची आपल्याला गरज नाही, त्याच पद्धतीनं आदरणीय इंदोरीकर महाराज साहेबांची ओळख सांगण्याची नक्कीच या ठिकाणी गरज पडणार नाही. तर ते या ठिकाणी आवर्जून या आदरणीय चंद्रअण्णा वैजापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि खरोखर की आदरणीय अण्णांच्या वाढदिवसानिमित्त उदगीरकरांना उदगीरकडे सर्च करतो आणि त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आतुर असतो. असे इंदोरीकर महाराज यांना आपल्या समोर प्रत्यक्ष आणण्याचं काम ज्यांनी केलं, असे तरुण तडफदार या विकास नगरचं नेतृत्व माननीय श्रीकांतजी पाटील साहेब यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी ही सुवर्ण संधी मिळवून दिली. त्याबद्दल आपल्या सर्व विकासनगरवासियांच्या वतीनं, उदगीरकरांच्या वतीनं मी संयोजकाचे आभार व्यक्त करतो. आदरणीय इंदोरीकर महाराज ही एकही डेट त्यांची शिल्लक नसताना अंजलीताई केंद्रे यांच्या विनंतीवरून ते वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा या ठिकाणी ते उपस्थित राहिले. त्याबद्दल मी संयोजकाच्या वतीनं इंदोरीकर महाराजांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांचं त्या अगोदर प्रवचन झालं अशा अंजलीताई केंद्रे यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व भजनी मंडळी, वादक मंडळी, महाराजांसोबत आलेले सर्व गायन मंडळी या सर्वांचं मी संयोजकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि वाढदिवस हे कोणाचेही साजरे केले जात नाहीत. बऱ्याच जणांना आपल्या घरी आपल्या वडिलांचा वाढदिवस माहीत नसतो, आपल्या आजोबांचा वाढदिवस माहीत नसतो. पण आदरणीय चंद्रअण्णा वैजापुरे यांचा वाढदिवस आज इथंच नाही तर उदगीर आणि उदगीर तालुक्यामध्ये, उदगीर तालुक्यातील विविध गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे काय, चला 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 आम्ही काय म्हणलो का आम्ही, अरे पण आम्ही काय म्हणलो का, आम्ही फक्त अण्णांचे त्यांना शुभेच्छा द्या म्हणून आलो मध्ये. आम्ही का दुसरं काय बोललो. दुसरे